उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय उपमहापौर परशुरामजी वाडेकर, नेहमीच आमच्या पाठीशी राहणारे कलावंतांच्या अडीअडचणींना मदत करणारे डॉक्टर संजयजी चोडिया सर, आमचे मार्गदर्शक आदरणीय उल्हासदादा पवार साहेब, आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच आम्ही अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक ही एकतर्फी निर्विवादपणे जिंकली असे आमचे मार्गदर्शक राजेजी पांडे सर, आजचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे सर्व संचालक, तसेच महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सर्व कार्यकारिणी यांचा सत्कार समारंभ, त्याचबरोबर पुण्याचं वैभव असे अशोक कुमारजी सराफ सर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी पूर्ण पावसाळी वातावरण असताना सुद्धा आपण बहुसंख्येने उपस्थित राहिला असे आमचे बालगंधर्व प्रेम करणारे सर्व आदरणीय कलावंत प्रेक्षक वर्ग. मित्रो, गेली 18 वर्ष बालगंधर्व परिवार हा बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करतो. हा 58वा वर्धापन दिन आहे आणि पुण्यातील सर्व कला प्रकारातील कलाकार एकत्र येऊन 3 दिवसात जवळजवळ 115 कलावंतांचा सन्मान पुरस्कार देऊन इथं केला जातो. त्याचबरोबर 100पेक्षा जास्त पाहुणे आणि सेलिब्रिटी या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. आज सुद्धा या कार्यक्रमाची आम्हाला सकाळपासून भीती होती की पावसामुळे शक्य आहे की नाही, कसं होतंय, काय होतंय, परंतु सुदैवाने थोडी पावसाला उघडी मिळाली आणि आपण सगळे इथं आला. आजचे सर्व पाहुणे इथं आले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बालगंधर्व रंगमंदिर आहे आमचा अतिशय जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. बालगंधर्व रंगमंदिरासाठी ज्यांनी इथून सुरुवात केली ते नेहमीच महाराष्ट्रातील तमाम कलावंतांनी इच्छा असते की आपला एक तरी परफॉर्मन्स बालगंधर्व रंगमंदिरामध्ये व्हावा. आणि आज महानगरपालिकेचे उपमहापौर इथं आहेत. निश्चितच बालगंधर्व ही पुण्याची शान आहे. मी या माध्यमातून एवढंच सांगणार आहे, जास्त वेळ घेणार नाही, वेळ भरपूर आहे, अजून बरेच पुरस्कार आहेत, सन्मान करायचा आहे, बरेच मान्यवरांचं मनोगत ऐकायचं आहे. आदरणीय परशुरामजी वाडेकर सर, आयुक्त साहेब पण येणार होते, महापौर मॅडम पण येणार होत्या, परंतु मिनिस्टर्स दौरा असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत, ते थोड्या वेळाने येणार आहेत. आम्हाला या माध्यमातून एकच सांगायचं आहे की निश्चित बालगंधर्वचा पुनर्विकास करण्याचं नियोजन चाललेलं आहे. त्याबद्दल आमची कुठलीही अडकाटी नाही आहे, परंतु कलावंतांना विश्वासात घेऊन बालगंधर्व रंगमंदिराचा पुनर्विकास व्हावा. आणि इथे ज्याप्रमाणे बालगंधर्व रंगमंदिर आहे, भले तिथे एकाचे 3 थिएटर्स होतात, चांगले वेगवेगळे रिहर्सल होतात, ग्रंथालय होते, सर्व या रंगभूमी रिलेटेड ॲक्टिव्हिटी होणार आहेत. अतिशय चांगला उपक्रम आहे, आम्ही निश्चित पाठीशी असू. परंतु या माध्यमातून आदरणीय राजेश दादा पण आहेत. दादा, या माध्यमातून पुनर्विकासाला आमचा कुठल्याही कलाकारांचा विरोध नाही, फक्त हे करत असताना आम्हा कलाकारांना विश्वासात घ्यावं आणि जो काही प्लॅन होणार आहे किंवा किती दिवसाचं नियोजन आहे, किती वर्षात ते पूर्ण होणार आहे हे आम्हाला माहीत व्हावं, एवढीच आमची इच्छा आहे. निश्चितच झालं तर अजून छान होईल की 3 थिएटर्स होतील. आता जो रंगमंदिराचा प्रॉब्लेम आहे, कारण पुणे पाहिलं तर सांस्कृतिक राजधानी आहे, रंगभूमी असेल, चित्रपट व्यवसाय असेल, या पुण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे त्याला प्रेक्षक प्रतिसाद देतात. आणि याच माध्यमातून काल अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची पहिली कार्यकारिणी पुण्यात झाली. आज आमचे ज्येष्ठ संचालक आनंदजी शिंदे सर, सुशांतजी शेलार, वर्षाताई उसगावकर हे स्वतः उपस्थित राहून अनेक चांगले उपक्रम पुण्यासाठी त्यांनी केलेले आहेत. पुण्यात भविष्यात एक फिल्म सिटी व्हावी, चित्रनगरी व्हावी, हा सुद्धा एक मुख्य उद्देश आहे. पहिलं चित्रपट संमेलन महामंडळ घेते आणि तेही पुण्याची मागणी की ते पहिलं चित्रपट संमेलन पुण्यात व्हावं आणि आदरणीय राजेश दादा, उल्हासदादांसारख्यांचं आम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन भेटावं असं आम्हाला वाटतं. निश्चितच सर्वजण आमच्या पाठीशी राहतील एवढी मी अपेक्षा करतो. परत एकदा या 3 दिवसामध्ये ज्या पुरस्कारार्थींना पुरस्कार दिला जाणार आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आपण आपल्या या 3 दिवसात सादर होणाऱ्या महाराष्ट्राच्या सर्व लोककलांचा आस्वाद घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मनपूर्वक धन्यवाद माननीय मेघराजजी. अतिशय समर्पक आणि सार्थक असं हे छान त्यांनी मनोगत प्रास्ताविकामध्ये व्यक्त केलं आहे. समर्थ हे नाव खूप वेळा येत आहे, कारण यानंतर समर्थलाच मी बोलवते आहे.
अर्थातच यानंतर अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा इतिहास तुम्ही सगळ्यांनी आजपर्यंत अनुभवलाय. मला तो 2 ओळीमध्ये इथे सांगायचा आहे आणि तो म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ खेड्यापाड्यापर्यंत पोहोचणार. चित्रपट महामंडळ म्हणजे नेमकं काय असतं, काय तिथे काम चालतं आणि तिथे कोणाला जायला मिळतं हे आजपर्यंत मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातल्या छोट्या छोट्या गावामध्ये बिलकुलच माहिती नव्हतं. ते एका व्यक्तिमत्वाने माहिती करून दिलं. उभा महाराष्ट्र पिंजून काढला. ते म्हणजे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे हॅट्रिक करत 3ऱ्या वेळी सुद्धा विराजमान होत मुकुट आपल्या शिरी धारण करणारे माननीय मेघराजी राजे भोसले यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. कारण या व्यक्तिमत्वाने सिद्ध केलेलं आहे की चित्रपट महामंडळ हे तळागाळातल्या कलाकारांचं हक्काचं घर आहे आणि त्याच हक्काच्या घराला 3ऱ्यांदा सगळेच्या सगळे इतिहास घडलाय. पुन्हा एकदा इतिहास शब्द वापरते कारण इतिहास घडला आहे. आजपर्यंत चित्रपट महामंडळाच्या इतिहासामध्ये कधीही संपूर्ण पॅनल निवडून आलं नाही. ते यावर्षी संपूर्ण पॅनल भरघोस मतांनी घवघवीत यशाने स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेत पतंग अर्थातच आकाशामध्ये गरुड भरारी घेतलाय. त्या पतंग गरुड भरारीसाठी समर्थ पॅनलसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. म्हणूनच घेते आहे चित्रपट महामंडळाच्या सर्व संचालकांचा सन्मान. मी बालगंधर्व परिवाराच्या वतीने बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष या नात्याने माननीय मेघराजींनाच विनंती करेन की आता तुम्हाला दोन्ही भूमिका इथे निभवायच्यात कारण तुम्ही 3ही क्षेत्रातले अध्यक्ष आहात. त्यामुळे तुम्ही आमचे अध्यक्ष म्हणून आधी सगळ्यांचा सन्मान करा. तत्पूर्वी आपल्या बालगंधर्व परिवाराचे उपाध्यक्ष खजिनदार आणि टीम यांना मी विनंती करेन की माननीय मेघराजींना सन्मानित करण्यासाठी बालगंधर्व परिवाराच्या टीमने यायचं आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष सगळीकडेच एक राज माननीय मेघराज राजे भोसले. बालगंधर्व परिवाराची सर्व पदाधिकारी टीम. अर्थातच मी पदाधिकाऱ्यांपैकी आहे प्रवक्ता म्हणून 2 मिनिट मी सुद्धा जाण्याची संधी घेते. रंगमंदिर गंधर्व सन्मान झालेला आहे. आता बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष या नात्याने मेघराजींना विनंती करेल की सर्व संचालक मंडळांना आपण सन्मानित करायचे आणि सर्वांचा आणि प्रत्येक पाहुणे ज्यांचा मी नामोल्लेख करते आहे त्यांनाही विनंती आहे मेघराजींबरोबर यायचे. सर्वप्रथम आपण अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या या भव्य दिव्य पॅनलवर ज्यांचा अध्यक्ष म्हणून छान असा हा मुकुटमणी झाला त्यांचा सन्मान झाला. यानंतर आपण सन्मान करतो आहोत ज्यांच्या नावामध्येच केवळ आणि केवळ आनंद सामावलेला आहे आणि ज्यांनी प्रथमच चित्रपट महामंडळावर आलेले आहेत असे आपल्या सगळ्या उभ्या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व बहारदार आणि पहाडी आवाजाचे धनी माननीय आनंददादा यांना सन्मानित करण्याची विनंती. आनंदजी शिंदे यांना उपाध्यक्ष या नात्याने सन्मानित करण्याची विनंती मी माननीय राजेश पांडे सर आणि मेघराजी यांना करेन. किती आले किती गेले पर्व असे जणू हे आकाशी ध्रुव किती आले किती गेले पर्व. आनंद दादा जेव्हा पॅनलच्या प्रचाराला आले तेव्हा ते म्हणाले की मी सगळ्यात जुना सभासद आहे. 83 साली मी सभासद झालोय पण महामंडळाकडे वळलो ते आत्ता आणि ते सुद्धा माननीय मेघराजींच्या आग्रहावरून. तर एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट आनंद दादासाठी होऊन जाऊ देत. यानंतर अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे दुसरे उपाध्यक्ष ज्यांच्या नावामध्येच धन आणि यश सामावलेलं आहे आणि अर्थातच चित्रनगरीची परंपरा वंशपरंपरागत लाभलेले माननीय धनाजी अमकर उपाध्यक्ष अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ कोल्हापूर. खास एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट चित्रनगरी कोल्हापूरचा प्रतिनिधी. माननीय उल्हासदादांना विनंती आहे त्यांनी धनाजी अमकर यांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचे. वंदितोच्या रंगमंचाला सर्व
असे आमचे रंगमंदिर गंधर्व. यानंतर चित्रपट महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह यांना मी निमंत्रित करेन. खरं तर दिसायला गोड, ऐसायला गोड, बोलायला गोड आणि ज्यांच्या नावामध्येच सु म्हणजे सुव्यवस्थितता, सुनियोजितता आणि शांतता सामावलेली आहे असे सुशांतजी शेला यांना सन्मानित करण्याची विनंती मी माननीय संजयजी चोरडिया सर आणि मेघराजी यांना करेन. प्रसिद्ध अभिनेता, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा प्रतिनिधित्व करतात. प्रोटोकॉलमुळे मी पक्षाचं नाव घेणार नाही, पण त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट व्हायला हवा. किती आले किती गेले पर्व. यानंतर जणू हे आकाशी ध्रुव. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा खजिना ज्या व्यक्तिमत्वाच्या हातात गेलेला आहे, अर्थातच कोषाध्यक्ष पदावर विराजमान असणारं व्यक्तिमत्व. संवाद पुणे ही संस्था महाराष्ट्रभर परिचित आहे. सांस्कृतिक क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे, साहित्य परिषदेवर राज्य करत होते, आता चित्रपट सृष्टीवर राज्य करण्यासाठी सज्ज झालेले माननीय सुनील महाजन सर, माननीय सुनील महाजन सर यांना सन्मानित करण्यासाठी उपमहापौर माननीय परशुराम भाऊ वाडेकर यांना विनंती करेन की त्यांनी सुनील महाजन सरांना सन्मानित करण्यासाठी समोर यायचं. खजिनाच्या चाव्या आता या व्यक्तिमत्वाच्या हातात आहेत. एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट. यानंतर आम्हा कलाकारांना ज्याचा गर्व. बंदी माननीय पांडे सरांना मी बोलवणारच होते. यानंतर असं व्यक्तिमत्व ज्यांच्या नावामध्ये खूप वजनदार नाव आहे. हे नाव जिथे असतं तिथे कार्य खूप चांगलं करतं. अर्थातच सहकोषाध्यक्ष पदाची धुरा सांभाळतात माननीय शरद चव्हाण यांना विनंती, कृपया त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावर यायचंय. त्यांना सन्मानित करण्यासाठी माननीय राजेश पांडे सरांना विनंती, कृपया त्यांनी सन्मानित करण्यासाठी समोर यायचंय. यानंतर माननीय सातारासाठी काम करणारे सहकार्यवाह वासू पाटील यांनाही मी मंचावर निमंत्रित करेन. दोन सहकार्यवाहांचा एकत्र आपण सन्मान घेतो आहोत. माननीय वासू पाटील. किती आले किती यानंतर असे जणू हे सहकार्यवाह ज्या नावामध्येच यशाचे दीपक सामावलेले आहेत असे दीपक कदम, जणू हे आकाशी ध्रुव.